लय नाटक झाली आता नाही हिच्या साड्या बाकीचे खिमान होत्या बाप करून सुदे राहते नाही तर तेच बघतो सुदे झाली हिची नाटक आता हिला ठेवणार नाही तर सुदे तू राहायचं नाही तर निघायचं चल. अहो काय झालं? काय झालं सगळं माहिती आपल्याला काय झालं हे नखरे ना माझ्या पुढे करायचं नाही. चल ती बॅग भरली तुझी तू निघ चल निघ चल. म्हणून मला घराबाहेर काढलं. पण यात काय चुकलं? मी खरं सांगितलं ते चुकलं का उशिरा सांगितलं ते चुकलं? काही दिवसात लक्ष्मीचा दर्जा दिलेली सून आज रस्त्यावर आली. सासू सासरे थांबत होते पण यांची आठ मध्ये आली. 4 दिवस जीव लावलेलं करडं सुद्धा माझ्याकडे आस लावून पाहत होत. आणि मला काय करू तेच समजत नव्हतं. काय करू कुठं जाऊ? पण नंतर समजलं आईच्या खुशीपेक्षा मन मोकळं करायला दुसरी जागा नाही आणि बापाच्या मिठीपेक्षा दुसरं जग नाही. मला वाटलं होतं त्यांच्याकडून मला मायाची ऊब भेटत पण बापाला पोरीपेक्षा लोक काय म्हणतील हा समाज काय विचार करन ते जास्त महत्वाचं आहे. ही पोरगी का आली तर पण ही कार्टी जर दर महिन्याला इथे येऊ लागली तर माझी काय किंमत राहील तिच्या सासरी? ते काय नाहीये ही पोरगी ना पुढच्या वर्षाशिवाय या घरामध्ये आली नाही पाहिजे. तुला समजावून सांग. आणि आई बापाच्या धाकाला घाबरून मला पण धाकातच ठेवते. होय मॅच म्हणते अगं माझ्या परिस्थितीला तुला कोण चांगलं ओळखते आणि असं घराच्या बाहेर काढलेलं तुझ्या बापाला कळलं ना तर तुझं काही खरं नाही बघ. हे बघ आलीस तर हाय आणि सकाळी तू तुझ्या घरला जाई आणि हे बघ बापाला ह्यातलं काय बी कळता कामा नाही. त्या रात्री मी स्वतःच्याच मनाला विचारलं या जगात कोण मला समजून घेईल? तेव्हा मला उत्तर मिळालं या जगात 2च व्यक्ती आहेत जे मला समजून घेतील आणि त्यातली पहिली व्यक्ती म्हणजे तू आहेस किसन. किसन 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 मीच कृष्णा. खूप प्रयत्न केला आता या जगात नाही हे समजवण्याचा खूप प्रयत्न केला मी स्वतःला पण हे माझ्या मनाला पटतच नाही. त्याचं हे असं अचानक जाणं मला खरंच नाही वाटत रे. अजूनही असं वाटत की सनी इथंच आहे ह्याच जागी. मगाशी बासरीचा आवाज आला आणि नकळत मी त्या पावलांच्या मागे आले तेव्हा किसनचा भास झाला मला.
माझाही नाही विश्वास बसत आहे का अजून किसन या जगात नाही ते. लहानपणापासून आम्ही एकत्र वाढलो, एका ताटात जेवलो, एकमेकांचे कपडे बी वापरले, एकमेकांचे आम्ही जीवाभावाचे मित्र. पण असतो नाही तर अजिबात करमत नाही ग मला. पण झालं काय नेमकं? किसन असा अचानक का गेला? कसा गेला? मी खूप प्रयत्न केला रे जाणून घ्यायचा, पण अजूनही कारण नाही समजलं मला. किसनचा मृत्यू माझ्यामुळे झालता. मीच मारलंय त्याला. काय? नाही नाही नाही, तू काय बावळट आहे का रे? हे असलं काय बी करणार नाही मी. अरे कृष्णा, अरे लहानाचा मोठा आपण एकत्रच झालो ना रे. आपली पहिली भेट झाली ती आश्रमात. आपण दोघं बी अनाथ. अरे काही दिवस आपण आश्रमामध्ये काढलं, नंतर या गावानं आपल्याला वाढवलं. जसं मोठं होत गेलो तस तसं पडन ते काम करत आपण पोट भरायला शिकलो. पण या सगळ्या प्रवासामध्ये तूच माझ्या संग होता ना रे. अरे माझ्या रंगामुळं माझ्या जवळ कोण बी येत नव्हतं. तवापासून तर आतापर्यंत माझ्या माग तूच उभा राहिला ना. मी आजारी पडले हो, सगळं एकटाच तू काम करायचा आणि 2 घास मला भरवायचा. विसरला का रे? हा? अरे पण आपण मित्र आहोत ना, आणि मैत्रीत तू माझ्यासाठी काय केलं आणि मी तुझ्यासाठी काय केलं हे सगळं महत्वाचं नसतं. आणि लहानपणापासून मी तुझ्यासाठी एवढंच केलं, तर त्याच्या बदल्यात तू माझ्यासाठी. हा, तुझ्यासाठीच. दुसरं कुणासाठी करू? हा? काय करू जगून मी? कुणासाठी जगू? तसं पण आता सुद्धाच लगीन होईल ना. काय करू मी जगू? असं दररोज तिळ मारण्यापेक्षा या असं मेलेलं काय वाईट आहे? तुला काय कुणी झपाटलाय का रे? त्या सुधाचं लगीन होणार म्हणून तू तिच्यासाठी जीव देतोय का? आणि आत्ताच म्हणाला ना आपण जीवा भावाचे मित्र आहे म्हणून. तू माझ्यासाठी एवढं एवढं प्रेम. माझं काय रे? मी मेलो तरी कोणाला काय फरक पडणार आहे? तू सोडून मी आतापर्यंत फक्त 2 जणांना जीव लावलाय, त्यांच्यावरच खरं प्रेम केलं. आणि आता त्या बी व्यक्ती माझ्यापासून दूर गेल्यात. मग काय करू जगून तरी? कृष्णा ऐक ना, ऐक ऐक, तू ये नाही माय नाही. कृष्णा, तुला मला जिवंत ठेवायचंय ना? हा काय प्रश्न आहे का? मग विचार कर आणि दे मला वचन की तू मला जिवंत ठेवशील म्हणून. ह्याच्यात काय विचार करायचा आहे? हे घे, दिलं वचन. आता वचन दिलंय, पण माघारी फिरू नको. आजपर्यंत मी कधीच जन्मात वचनाला मागं नाही फिरलो. तू असं काहीतरी करणार हे मला माहिती होतं, म्हणून ही गोष्ट मी तुझ्यापासून लपून ठेवत होतो. पण आता मला कळली ना रे. आता तू बी मरणार नाही आणि मी बी मरणार नाही. आपण दोघं बी जिवंत राहू. ते कसं? ते परवा ते ऑपरेशन होतं ना, परवापासून मी तुझ्या शरीरात. शब्दात अडकून हे असलं वचन घेतलंस वरे माझ्याकडून?
नको रे एवढा जीव लाव मला, नको एवढा विचार करू. आजपर्यंत कुणीच मला एवढा जीव नाही लावला आणि तू तुझा जीवच मला देतोय. काय करणार? अरे तुझ्या मैत्रीची उधारीच एवढी झाली की जीव दिला तरी फिटायची नाही बघ. अरे सुदामानं कृष्णाला पोहे दिलं होतं. हा सुदामा या कृष्णाला आपलं काळीच देतोय रे. अरे कृष्णा, एवढं प्रेम कुठंतरी ऐकल्यासारखं वाटतंय रे. कुठं नाही, तू चल आपल्या घरी. अरे शै बदलू नको, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आधी. घरी येणार आहेस का आजच मारायचं इथं? आता रे नाही आलंय ती, मला काय माहित नाही होय रे. चल आता घरी. असं हसवतोय गालातल्या गालात. हस असंच हसत राहा कृष्णा, मला तुला हसताना बघायचंय काय. मला लहानपणापासून एक हृदयाचा आजार होता. हृदयातल्या शिरा खूप कमकुवत होत्या. त्याचं ऑपरेशनही सांगितलं होतं, पण मी असा अनाथ आणि तेव्हा परिस्थितीमुळे हे ऑपरेशन नाही झालं. पण जसा जसा मोठा होत गेलो ना तसा मला खूप त्रास होऊ लागला. हृदयाच्या शिरा अजून कमकुवत झाल्या. ही गोष्ट हळूहळू सगळ्या आश्रमात सगळ्यांना माहिती झाली. पण एका देव माणसानं माझ्या या ऑपरेशनची सगळी जबाबदारी उचलली, त्याचा खर्च उचलला. पण ऑपरेशन होणार त्याच्याच काही दिवस आधी जो हृदय दान करणार होता त्याचा मृत्यू झाला. माझ्याकडे ना फक्त 15 ते 20 दिवस राहिले होते आणि ही गोष्ट नेमकी किसनला समजली आणि त्यांनी त्याचं हृदय मला दिलं. या ऑपरेशन साठी लागणाऱ्या किसनच्या आणि माझ्या शरीराच्या बऱ्याच गोष्टी जुळून आल्या आणि ऑपरेशन झालं. तुला मगाशी किसनचा भास झाला म्हणून ही बासरी ही तोंडानी नाही, या हृदयातून वाजते. आणि म्हणून तुला किसनचा भास झाला. जेव्हापासून किसन हे जग सोडून गेला ना तेव्हापासून याच ठिकाणी ही बासरी इथे येऊन मी वाजवतो. पण कोणासाठी? कोण होते ते दोन व्यक्ती? होते नाही, आहेत, पण दोन्ही बी नशिबात नाहीयेत. ज्यांच्यावर आपण खरं प्रेम करतो ना ते कधीच नशिबात नसतात. बरं, तू म्हणलीस ना ते दोन व्यक्ती ज्यांच्याकडे तू मन मोकळं करू शकतेस, कोण आहेत ते दोन व्यक्ती? एक म्हणजे किसन आणि दुसरं सुधा. किसन आता या जगात नाहीये, ही गोष्ट मनाला एकदा समजाव. तुझं मन तुला नक्की समजावेल. त्या व्यक्ती दोन नाहीत, एकच आहे जी तुला समजून घेईल. किसन या जगात नाही हे जरी खरं असलं ना तरी त्याने माझं प्रत्येक बोलणं ऐकलंय. तो म्हणल्याप्रमाणे तो तुझ्या शरीरात जिवंत आहे आणि माझा शब्द ना शब्द त्याच्या हृदयापर्यंत पोहोचलाय. हे मात्र खरं बोललीस बघ.
बरं, आता दिवस मावळतीला आलाय. घरी जा आता. घरी आईबाप वाट पाहत असतील. कोणाला काळजी आहे माझी? काळजी असती ना हत्यापर्यंत तर कधीच आले असते मला शोधायला. सुधा, आईबाप कसे असले ना तरी आयुष्यात त्यांचं असणं महत्वाचं आहे ग. तू म्हणलीस ना बापाच्या धाकामुळं आईला शांत राहावं लागतं म्हणून, पण एवढं लक्षात ठेव, तुला मोठं करण्यासाठी त्याच आईनं किती चटके सोसले असतील. तू पोटात असताना पण त्या आईनं पांडुरंगाची वारी चुकवली नाही. आणि तू एकुलते एक आहेस म्हणल्यावर तुझ्यावर प्रेम पण तेवढंच असणार ना ग. तुझी काळजी पण तेवढीच वाटणार ना. कारण ज्याच्याकडं पर्याय असतो ना तिथं काळजी आणि प्रेम कमी असतं किंवा नसतं. पण ज्याच्याकडे एकच आहे ना तिथं काळजी आणि प्रेमाचा अथांग समुद्र असतो. फक्त काहींना तो खारा वाटतो. किसन नेहमी सांगायचा, तू माझ्यापेक्षा जास्त तुझ्या आई वडिलांवर प्रेम कर. जिथं मी नसेल ना तिथं ते असतील. येते मी.